रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठनं आलात आपण? मुंबई दहिसर. काय नाव आहे आपण? स्वप्नील पवार. किती वर्ष झाले वारी करताय? पहिल्याच वर्ष आहे माझं. तुम्ही पांडुरंगाला फार गोड सजवून आणलेलं आहे, सर्व लोक तुमच्याकडे बघताय, तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद होतोय की मी जी सेवा केलेली आहे ती पांडुरंगाच्या चरणी पोहोचलेली आहे माझी. त्यामुळे फार संतोष होतोय. मुंबईत म्हणल्यावर तुम्हाला असं चालण्याचा त्रास वगैरे होत नाही का? हो, नाही होत, पण मी प्रयत्न करतोय, करण्याचा प्रयत्न करतो आहे. वारीत वाटेवरती चालणाऱ्या लोकांना काही सांगू इच्छिता, तुम्हाला काही सांगायचं? संदेश असाच द्यायचा आहे की आता आम्ही येताना पाहत आहे रस्त्यामध्ये, वारीमध्ये जे रस्त्यावर कचरा वगैरे आहे त्याचं एखाद्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी विल्हेवाट लावा वगैरे, असं कचरा नाही करावा, एवढंच सांगणं आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात गजर मुक्ताईचा. हे स्वप्नीलजी पवार आहेत, मुंबईहून आलेत आणि यांच्या डोक्यावरती छान पांडुरंगाची प्रतिकृती साक्षात विग्रह स्वरूप नटवलेलं आहे. माऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की दरवर्षी पांडुरंगाने आपल्या डोक्यावरती असंच बसावं आणि हजारो वारकऱ्यांनी आपल्याकडे पाहावी. माऊलींच्या चरणी प्रार्थना. आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव आहे बाबा तुमचं? हरिभक्त महाराज मृदंगाचार्य आत्माराम महाराज रायमल. रायमल. बाबा किती वर्ष झाले वारी करताय? आता ही 40व्या वर्षी वारी आहे. 40 वर्ष झाले. दिंडी नंबर 45 माहेश्वरी दिंडीत आहे. बरं. रथाच्या माग. मृदंगाची सेवा करता तुम्ही? हो. बाबांचे हात पाय पण दगडासारखे झालेले आहेत. बाबांची खूप गोड सेवा आहे. बाबा तुमच्या मुलांना घरी मुलाखत दिलेली पाहायला सांगा आमच्या चॅनल वरती. वारी कशा करता करता तुम्हाला काय मिळतं वारीमध्ये? वारीत आनंद व सुख मिळतो. आनंद. दरवर्षी येतो, पण मधात करुणा असल्यामुळे येणं नाही झालं, ती आम्हाला खंत वाटली. असं पांडुरंगाने कोरोना घालवला आणि आता सगळे वारकरी मोकळे आहेत. हे असे दुःखाचे डोंगर येऊ नये हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. वा. बाबांनी गोड प्रार्थना केली की वारकरी संप्रदायाच्या वारी करता कुठलाही दुःखाचा डोंगर कोसळून कोरोनासारखी महामारी येऊ नये. जग सुखात राहावं. ज्ञानोबरांच्या मताप्रमाणे आता विश्वात्मके देवे येणे बागन तोषवणे मज द्यावे पसाय दाणे. आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करू की आपल्या आणखी सदैव 40 वाऱ्या घडाव्यात. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी धनंजय महाराज बिटे, भागवत महाराज नाकाते यांच्या दिंडीत मृदंग सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. वारीचा आनंद घेत आहे. 2 वर्ष झाले मी वारीला येत आहे. किती वाऱ्या झाल्या तुमच्या? तिसरी वारी. तारुण्याच्या वाटेवर चालत असताना अनेक तरुण पुण्यात मजा करतायत. तुम्हाला या वाटेवरती काय मिळतं की आपण आपल्या तारुण्यामध्ये गरम रक्त वारी करता वापरताय? वारीत एवढा आनंद मिळतो माऊली. वारीत का आनंद कशात नाही मिळत. अशीच वारी घडो माऊलीची. मी भागवत महाराज यांच्या दिंडीत पकवाज वाजवण्याची सेवा करत आहे. आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करू की आपल्याकडून सदैव अशी सेवा घडावी. रामकृष्ण हरी. चला, आपण पाहत आहात सध्या सासवडच्या घाटामध्ये ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आहे आणि ज्ञानोबराय लवकरच येतील. लाखांनी वारकरी जमा झालेले आहेत. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि या मुक्तीवरती आरूढ होऊन निघाले ज्ञानोबराय. भेटी लागे जिबा लागली शास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ज्ञानोबरायांचा सोहळा लवकरच सासवड येथे सोपान काकाच्या भेटी करता येणार आहे. आपण सर्वांनी त्याचा आनंद घेऊ. रामकृष्ण हरी. वारी करताय? 12 वर्ष. 12 वर्ष. 12 वर्ष चालू आहे. असं कमरेतून वाकून चालताय, त्रास होत नाही का? नाही, अजिबात नाही. 8 किलोमीटरचा घाट चढला, कसं वाटलं तुम्हाला? बसलीच नाही. पाय एक ठेप्याला बसली नाही, अक्का गाठ चढली. बरं, शेतात काम करताना त्रास होतो का? नाही होत अजिबात. आणि आता इकडे बी नाही. बरं वाटतंय? हो. तर एवढी धावपळ कशा करताय? करतो आपल्याला चांगलं ठेव. आपल्या लेकरा बाळाला नातवाडांना चांगलं ठेवावं म्हण. बरं. हो. तुमच्या मनाला समाधान मिळतं का वारी? मिळतं. नक्की. हो. त्रास होत नाही? नाही अजिबात. रस्त्याने काही डॉक्टर बिक्टरची गरज मुळे मला कसलीच नसते. नाही ना? हा. वारकऱ्यांना काही सांगायचंय का तुम्हाला? वारकऱ्याला काय घाणबीण करणाऱ्यांना वगैरे काही, आ? असला कचरा बिचरा टाकणाऱ्यांना काही सांगणार आहेत का तुम्ही? सांगायचं की स्वच्छ ठेवा म्हणून. नक्की. हा, नक्की. कुठल्या गावावरून आल्यात? आम्ही शिंदेवाडी येऊन. कुठलं गाव? नात्यापुत्या माळशिरस तालुक्यातली. बरं बरं. हा. गाव काय तुमचं? नीलाबाई बबन रणवरे. लीलाबाई बबन नलवडे. हा. बरं. पांडुरंगाने आणखी तुमच्या 10-12 वाऱ्या पूर्ण करून घ्याव्यात.
हा तरी ठणठणीत ठेवा प्रकृती. टणटणीत ठेवा. हो. पुढे बघा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रा, खेळ पुण्याकरिता थांबत नाही. टीव्हीला बातमी सगळ्यांसाठी येते लहान दुकानं हो. येतं ना यामधील इलेक्ट्रोलाइट या ताई